आता इथे एक मोठी ब्रेकिंग न्यूज। अनधिकृत बार आणि पबच्या विरोधात मुख्यमंत्री आता चांगलेच आक्रमक झालेले आहेत। पुण्यानंतर आता ठाण्यातल्या पबवरती आणि बारवरती कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता ठाणे मनपाची तोडक कारवाई सुरू झालेली आहे। घोडबंदर रोडवरती ही कारवाई सुरू झाल्याची माहिती मिळते आहे। चितळसर मानपाडा क्षेत्रात सिनेमंडळ परिसरातही थोड्या वेळात कारवाई होणार असल्याची माहिती कळते। मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच ठाणे आणि मीरा भाईंदर महापालिका हद्दीतल्या अनधिकृत बार आणि पबवरती कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते आणि आता त्यानंतर ठाणे महापालिकेने तोडक कारवाईला सुरुवात केली आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अजित, काय अपडेट? कोणत्या कोणत्या ठिकाणांमधल्या बारवरती आणि पबवरती कारवाई केली जाते? तुषार, पुण्यामध्ये जो प्रकार घडला होता आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काल राज्यभरातील सर्व अनधिकृत जे बार आणि रेस्टॉरंट आहेत त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते। याची सुरुवात मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्याच मतदारसंघातून केलेली आहे, स्वतःच्या ठाण्यातून केलेली आहे। वागळेशेठ असेल, घोडबंदर रोड असेल, अशा इतर ठिकाणी त्याच पद्धतीने मॉडेला मिल नाका आहे, ठाण्यातला इंडियन स्वाद आहे, मिताली आहे, पांचाली, मयुरी, असे विविध बार आहेत ज्या बारवरती त्यांनी कारवाई केलेली आहे। यामध्ये सरसकट काही बार जे आहेत ते अनधिकृत होते, त्यांना पूर्णतः जमीनदोस्त केलं गेलंय। तर काही असे बार होते ज्यांनी इलिगल पद्धतीने पुढे बार वाढवले होते किंवा बांधकाम अतिरिक्त केलं होतं, त्यांच्यावर देखील कारवाई केली गेली आहे। आणि जी माहिती मिळते त्यानुसार जवळपास 300 पेक्षा जास्त अनधिकृत बार जे आहेत ते ठाण्यामध्ये आहेत आणि त्याच्यावरती येत्या आठवड्याभरात पूर्ण हे बार जे आहेत ते जमीनदोस्त केले जातील आणि राज्यभर ही कारवाई सुरू राहील। त्याची सुरुवात ठाण्यातून करण्यात आली आहे। अगदी खरे अजित, तू सांगतोस त्या पद्धतीने सुरुवात ठाण्यातनं करण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्याच मतदारसंघात ही कारवाई केलेली आहे। अजित, एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतोय। दोन प्रकारच्या कारवाई इथे अपेक्षित आहेत। एक तर हॉटेल मालकांनी अनधिकृतपणे केलेलं बांधकाम असेल, अतिक्रमण असेल, ती एक कारवाई यामध्ये होताना दिसते आहे आणि दुसरं म्हणजे विनापरवाना जिथे मद्यप वाटप केलं जातं किंवा जिथे ड्रग्ज विक्री होते अशी जी संशयित ठिकाणं आहेत तिथे सुद्धा कारवाई होणार आहे। बरोबर आहे। याहीपेक्षा आणखी महत्त्वाचं म्हणजे दोन मुद्दे तू स्पष्ट केले की एकतर ज्यांनी इलिगल पद्धतीने अतिरिक्त बांधकाम केलंय, ज्यांच्याकडे परवाने नाहीत असे बार, आणि काही असेही बार आहेत ज्यांनी नियमांचा भंग केलेला आहे किंवा वेळेपेक्षा जास्त त्यांनी त्या ठिकाणी बार चालू ठेवलेला आहे। काही ठिकाणी ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बार सुरू होते, काही ठिकाणी जे आहे ते ढाब्याच्या नावावरती त्या ठिकाणी फक्त जेवायला मिळतं, त्या ठिकाणी दारूची जी कारवाई आहे ती देखील करण्यात आलेली आहे। म्हणजे ही कारवाई जी आहे ती सर्वसमावेशक आहे। फक्त अनधिकृत बार नाही तर ज्या बार मालकांकडे सर्व परवानगी आहेत पण त्यांनी नियमांचं उल्लंघन केलेलं आहे, ज्यांनी वेळेपेक्षा अगदी खरं अजित, या कारवाईवरती आता मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले।